Once more! Once more! Once more! मित्रांनो, आता जो तुम्ही डेमोमध्ये स्वीट गर्ल किंवा स्मॉल गर्ल बर्थडे एडिटिंग ट्युटोरियल जर पाहिलेले ते जर क्रिएट करायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी या व्हिडिओमध्ये सगळं शेवटपर्यंत सांगितलेलं आहे. तर तशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ह्या ॲपची गरज लागणार आहे. ते आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो बेटमार्क आणि शेक इफेक्टचे 2 प्रेसेट आहेत ना, ती मी व्हिडिओमध्ये 2 QR कोड दिलेले आहेत. त्या QR कोडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. त्यानंतर त्या QR कोडला गुगल लेन्समध्ये इम्पोर्ट करायचं. त्या गुगल लेन्सवरती इम्पोर्ट केल्यानंतर त्या QR कोडवरती एक लिंक येईल. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर इझिली आपला जो बेटमार्क आणि शेक इफेक्टचे जे प्रेसेट आहेत ना, ते इझिली आपल्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट होऊन जातील. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो बेटमार्कचा प्रोजेक्ट आहे ना, तो अशा प्रकारचा असणार आहे. तो ओपन करून घ्यायचा. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन प्लस आयकॉन आहे याच्यावरती क्लिक करून इथे मीडियाचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर आता आपला जो इमेज आहे ना, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ह्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटवरती यायचं. त्यानंतर हे जे 2 नंबरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून त्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचं त्याची लेंथ. त्यानंतर हे जे कोपऱ्यातले 3 डॉट आहे याच्यावरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करायचं. त्यानंतर एकदा बॅकवरती प्रेस करून आणखी एकदा प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत वेगवेगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. तर मी आता लगेचच करून घेतो. तर तुम्ही देखील करून घ्या मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर हे इमेजेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जातील. नाहीतर तुम्हाला स्वतःचे देखील इमेजेस तुम्ही ॲड करून घेऊ शकता. त्यानंतर आता हे जे सगळे लेयर्स आहेत ना, मी ऑलरेडी जे लेयर्स दिलेले आहेत हे सॉन्गचे एकदम लास्ट हे सॉन्गचे लेयर सोडून मी हे वरचे जे लेयर्स दिलेले आहेत ना, हे 1 लिहिलेलं, परत हे 2 HDR 2 आणि HDR 3 HDR 4 हे सगळे लेयर आपल्याला सिक्वेन्सनुसार म्हणजे जे पहिला सिक्वेन्स होता ना तेच ठेवायचे. त्यानंतर असं एक एक करून एकदम वरती घ्यायचे. तर अशा प्रकारे घेतल्यानंतर तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. तर आता घेतल्यानंतर आता स्टार्टिंगला येऊन इथे आपल्याला हे जे एकदम खालची लेयर आहे त्या लेअरवरती आणखी एक लेयर आहे. पण ते आपल्याला शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये मित्रांनो. त्यासाठी आपण पहिल्यांदा आहे ना, इथे शेक इफेक्ट 1 लिहिलेलं आहे ना, इथे बघू शकता. इथे आपल्याला ह्या फोटोच्या लेअरवरती आपल्याला शेक इफेक्ट 1चाच हे ॲड करायचं शेक इफेक्ट. त्यासाठी आपल्याला ना बॅक येऊन शेक इफेक्टचे प्रोजेक्ट आहे ना त्यावरती क्लिक करून इथे एकदम खालची जी लेअर आहे ना, इथे शेक इफेक्ट नंबर 1 लिहिलेली त्या एकदम 2 नंबरची लेअर त्या लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे इथे इफेक्ट्स ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचं. त्यानंतर बॅक येऊन इथे जे 1 नंबरची म्हणजे ही लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करून हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तिथे कॉपी लेअर करून घ्यायचं. त्यानंतर बॅक यायचं आहे. आणखी एकदा आता रिपीट आपल्याला बेटमार्कचा जो प्रोजेक्ट आहे ना यावरती येऊन ह्या ऑप्शनवरती क्लिक करून ते पेस्ट लेअर आणि याच्यावरती क्लिक करून त्या लेअरला पेस्ट करून घ्यायचं. त्यानंतर या लेअरला आपली जी म्हणजे खालची लेअर आहे ना त्या फोटोची त्याच्यावरती ठेवून हे जे आपलं आता आपण लेअर ॲड केली ते ना, म्हणजे जो सॉन्गच्या वरती लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचं अशा प्रकारे. त्यानंतर हे जे आता डबल बीट आहे यावरती क्लिक करून ह्या लेअरला सिलेक्ट करून हे जे टाईमला म्हणजे जो टाईमचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून हे 4 नंबरचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून त्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचं अशा प्रकारे. तर इझिली ॲड होऊन जाईल. तर ह्यामध्ये आपल्याला आपला जो इमेज आहे ना तो ॲड करावा लागणार आहे. त्यासाठी जे आत्ता आपण त्या लेअरला आपण तिथपर्यंत ॲड केलं तर त्या लेअरला सिलेक्ट करून इथे कलर अँड फिलमध्ये जाऊन ह्या नावावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तो इथनं आपण ॲड करून घेऊ शकता. इथे कोपऱ्यातलं प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तर इझिली ॲड होऊन जाईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तो एकदम कडक बर्थडे स्पेशलवरती झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा. तर आता केल्यानंतर इथे शेक इफेक्ट 2ची लेअर आहे त्या म्हणजे शेक इफेक्ट 2 आपल्याला कॉपी करायचे. ते शेक इफेक्ट 2 जिथे जिथे लिहिलेलं आहे ना तिथे आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करायचे. त्यासाठी आपल्याला आहे ना बॅक येऊन शेक इफेक्टच्या प्रेसेटमध्ये जाऊन इथे आता शेक इफेक्ट 2 लिहिलेला आहे ना हा इफेक्ट कॉपी करायचा आपल्याला या लेअरवरती क्लिक करून. या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी करायचं. त्यानंतर बॅक येऊन आणखी एकदा बेटमार्कच्या प्रोजेक्टमध्ये जाऊन आता जिथे जिथे शेक इफेक्ट नंबर 2 लिहिलेला आहे ना
तिथे तिथे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचं त्या त्या फोटोच्या लेअरवरती अशा प्रकारे. तर आता इथे शेक इफेक्ट 3 लिहिलेलं आहे, हे नंतर आपण करून घेऊयात. त्याआधी शेक इफेक्ट 2 आता हे लेअर सोडून एक लेअर ॲड करून घ्यायचे आहे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. तर मी आता शेक इफेक्ट नंबर 2 हे पेस्ट केलेलं आहे. तर आता बॅक येऊन शेक इफेक्टच्या प्रेसेटमध्ये जाऊन जो 3 नंबरचा इफेक्ट आहे ना, त्याला त्या लेअरवरती क्लिक करून तो इफेक्ट कॉपी करायचा आहेत ना. त्यानंतरनं आणखी एकदा बेटमार्क प्रेसेटमध्ये येऊन आता जिथे-जिथे 3 नंबर लिहिलेला आहे, म्हणजे आता जिथे-जिथे इफेक्ट ॲड करायचं राहिलेला आहे ना, त्या त्या लेअरवरती आपल्याला ॲड करून टाकायचं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत करून घ्यायचं लगेच. तर बघू शकता मित्रांनो, मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत शेक इफेक्ट देखील ॲड करून घेतलेलं आहे. तर आता इथे एकदम वरती जे ग्रुप 1 ही जी लेअर आहे ना, त्या लेअरवरती क्लिक करून हे वरचं हे 3 डॉटच्या साईडला एक डिलीटचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून त्याला डिलीट करून टाकायचं आहे. कारण त्यामध्ये आपल्याला फक्त शेक इफेक्ट आणि ते लिहून दिलेलं होतं. तर आता आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी जो हॅपी बर्थडे जो PNG दिलेला आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी हा PNG दिलेला आहे. तर आता ह्या PNGला आपल्याला व्हिडिओच्या लास्टला जाऊन हे जे 2 नंबरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून त्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचं. त्यानंतर ह्याला इथे जो बॅकग्राऊंड म्हणजे बॉर्डर आहे त्याच्या खाली घ्यायचं आहे. त्यानंतरनं इझिली येऊन जाईल तर अशा प्रकारे. तर आता इझिली आपला व्हिडिओ तो ऑलरेडी म्हणजे 90% म्हणजे पूर्ण व्हिडिओज बनवून रेडी झालेले आहे. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ते कोपऱ्यातलं जे शेअरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं. त्यानंतरनं इथे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्ही एक्सपोर्ट करून घेऊ शकता. जर तुम्हाला अशा प्रकारे ट्रेंडिंगचे ट्युटोरियल्स म्हणजे गर्ल बर्थडे स्पेशल एडिटिंग ट्युटोरियल्स पाहिजे असतील आणखी, तर तुम्ही वरती जी प्लेलिस्ट आहे ना त्यावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ पर्यंत जय विश्वराय, जय महाराष्ट्र.